26 मार्चला साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर इंडिया आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर या 27 मार्चला शक्तीप्रदान करणार आहे. तत्पूर्वी आमदार धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. सहानुभूती व अश्रू बघून मतदान केल्यास पुढील 5 वर्षात तुमच्या डोळ्यात अश्रूच येणार, अशी टीका नाव न घेता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्यावर केली होती. 27 मार्चला दुपारी 12 वाजता माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आमदार धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्या टीकेवर उत्तर देणे टाळले. शक्तीप्रदानानंतर इंडिया आघाडीच्या वतीने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून त्या सभेत आमदार धानोरकर हे मुनगंटीवार यांच्या टीकेवर उत्तर देणार अशी शक्यता आहे. आज 27 मार्च मी माझा नामांकन अर्ज आज कलेक्टर ऑफिसला दाखल करणार आहे. अर्ज दाखल करत असताना जिल्ह्यातील सगळे नेते आणि आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, नानाभाऊ गावंडे, या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, माझे सहकारी आदरणीय सुधाकरजी अडबाले, अभिजितजी वंजारी, या ठिकाणी माजी आमदार आदरणीय वामनरावजी कासावार, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीरवार, आदरणीय माजी आमदार विश्वासजी नांदेकर, संजीवभाऊ देरकर आणि सगळेच या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ वैद्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि घटक पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे आजच्या नामांकन अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहणार आहे. नाही, शेवटी भावनेचा विषय नाही आहे की मी या संघर्षातून जो हा काळ पार करत आहे, ते जरी बोलले असतील तरी त्यांच्या या वक्तव्यावर मी आता काही न बोलता मी माझी जी जाहीर सभा आहे त्या सभेत याचं उत्तर देणार आहे.